या निकालाचं वाचन सुरू होईल। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, आज मनसेचा मेळावा आहे आणि याच अनुषंगाने अगदी काहीच वेळामध्ये या मेळाव्याला सुरुवात होतीये। या मेळाव्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार, त्यांच्याशी नेमकी काय चर्चा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीच्या या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। एकीकडे न्यायालयामध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर ठाणे असेल, या प्रमुख काही शहरांमधले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि राज ठाकरे या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे आजच्या या मेळाव्यामधून नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबईमध्ये हा मेळावा पार पडतोय आणि याच मेळाव्यासाठी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, या सगळ्याच शहरांमधून आता दाखल झालेले आहेत। वांद्र्यामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहामध्ये आज हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। एकीकडे शिवसेनेमधल्या फुटीची चर्चा आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याच राजकीय घडामोडींसंदर्भामध्ये राज ठाकरे या मेळाव्यामधून काही भाष्य करतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी काहीच वेळामध्ये वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहामध्ये या मेळाव्याला सुरुवात होईल। ही दोन दृश्य, या दोन मोठ्या घडामोडी आता आपण पाहतोय। एबीपी माझाच्या टीव्ही स्क्रीनवरती ही दोन दृश्य पाहतोय। एकीकडे पवनराजे हत्याकांडाचा आज फैसला होणार आहे, तर दुसरीकडे मनसेचा मेळावा असणार आहे। त्यामुळे या दोन्हीही घडामोडींच्या अनुषंगानं प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील।